मुळात माझे असं मत पहिल्यापासून होतं, अजितदादा असल्यापासून. ह्या विलिनीकरण वगैरे दंतकथा आहेत, त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नाही. दोन्ही एनसीपीच्या विलिनीकरणाची चर्चा थांबवण्याची घोषणा करा, तरच शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल. नाही, ही भूमिका आणि जयंत पाटील यांनी ती घोषणा केल्यानंतर शरद पवारांच्या बाबतीत निर्णय घोषित करण्यात आला. बघा, ही काल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका स्पष्ट केली. मुळात माझे असं मत पहिल्यापासून होतं, अजितदादा असल्यापासून. ह्या विलिनीकरण वगैरे दंतकथा आहेत, त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नाही. पण काही लोकांना वाटत असेल, पण ही दंतकथा होती, ती दंतकथा आता संपलेली आहे. आम्हाला सगळ्यांना एकत्र यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल आणि आमची ती मानसिक तयारी आहे. सत्ता येते, सत्ता जाते. आम्हाला जनतेनं विरोधी पक्षामध्ये जबाबदारी दिलेली आहे, ती आम्हाला योग्य पद्धतीनं पार पडली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकार अपयशी ठरलेली आहेत. भाजपची प्रश्नांचा डोंगर आहे. अशा वेळेला जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल. जे विरोधी पक्षात आहेत त्याने उगा सत्तेच्या मागे आत्ता धावू नये. येणाऱ्या पुढल्या निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे.